टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सध्या अमरावती शहरातील अनेक रस्ते गुरगुडीत झाले असले तरी महत्त्वाच्या रस्त्यांची मात्र अजूनही चाळण झालेली आहे। अमरावती शहरातील अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याची अक्षरशः चाळण या ठिकाणी झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो त्या बाजूचा जो रोड आहे तो पूर्णपणे चांगला करण्यात आलेला आहे, परंतु हा महत्त्वाचा जो रस्ता आहे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येतो अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसपासून, या रस्त्याचं मात्र काम अजूनही झालेलं नाही। त्यामुळे ठिकठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीचे जीवघेणे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळा सुरू असताना अनेकदा या गड्ड्यांमध्ये पाणी भरलेलं असतं, त्यामुळे वाहन चालकाला जर आपण पाहिलं तर पाण्याचा अंदाज येत नाही आणि खड्ड्याचा अंदाज येत नाही। त्यामुळे अपघाताचं जे आहे ते प्रमाण देखील या रस्त्यावर झालेलं आहे। त्यामुळे कुठेतरी रस्ता दुरुस्त केला पाहिजे अशी मागणी वाहन चालकांच्या वतीनं केली जाते। रस्त्यातील अनेक महत्त्वाचे अमरावती शहरातील जर आपण पाहिलं तर अनेक महत्त्वाचे रस्ते जे आहे ते पूर्णपणे चांगले झालेले आहे, सिमेंटचे गुरगुरीत रस्ते झाले, परंतु अनेक असे काही महत्त्वाचे देखील रस्ते आहेत जो जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला जोडणारा रस्ता आहे त्या रस्त्याचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही। याच रस्त्यावरनं अनेक चाकरमाने जर आपण पाहिलं तर जिल्हाधिकारी कार्यालय असेल, जिल्हा परिषद असेल, CP ऑफिस असेल, पुढे समाज कल्याण ऑफिस असेल, या ऑफिसामध्ये काम करण्यासाठी जात असतात। सर्वसामान्य नागरिकांची प्रवाशांची देखील याच मार्गावरून जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर वळतात असते, परंतु दुसरीकडला रस्ता जर आपण पाहिलं तर गुरगुरीत आणि इथून काही अंतरावर असलेला रस्ता मात्र अजूनही खड्डेमय झालेला आहे। त्यामुळं हा रस्ता केव्हा दुरुस्त होणार आहे, नवीन रस्ता होणार का, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।